नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. सर्वप्रथम या व्हिडिओमधून मला एक माझी चुकीबद्दल म्हणजे माफी मागायची आहे. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामध्ये असं आहे की मी जन्मनक्षत्र गोचरीतील अशुभ जे भाग आहेत त्या भागामध्ये चुकून अनावधानाने माझ्या मुखातून संपत, विपत आणि प्रत्यय एवढंच आलेलं आहे. वास्तविक ते काय आहे तर ते विपत, प्रत्यय आणि वध हे अशुभ भाग असतात. तर तुम्ही हे कंटिन्यू म्हणजे सातत्याने हे जे एकामागोमाग एक व्हिडिओ पाहत असाल तर ही थोडीशी म्हणजे ही चूक लक्षात घ्यावी आणि ती सुधारून घ्यावी. विषय आहे पुन्हा एकदा तोच जन्म नक्षत्र गोचरीचा. मंडळी, जन्म नक्षत्र गोचर हा विषय इतका महत्वाचा आहे ना, कारण खऱ्या कुंडली शास्त्रामधलं प्रत्येक कुंडलीमधलं अशुभ फलित हे सरसकट जे वदलं जातं किंवा सरसकट जे सांगितलं जातं की मंगळ, शनी, राहू, केतू हे अशुभ ग्रह आणि शुभ कुठले तर रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ ग्रह. हे खऱ्या कुंडली शास्त्रातलं नाहीये, लक्षात घ्या. हे आलेलं आहे धार्मिक कर्मकांडातून. हे सगळं कुंडली शास्त्रामध्ये घुसवल्या गेलेलं आहे, लादल्या गेलेलं आहे. अहो, कुंडली शास्त्राचा एकमेव नियमच आहे ना परिवर्तनशीलतेचा. त्याच परिवर्तनशीलतेमधून एक ग्रह सरसकट सर्वांना, तोही कायमस्वरूपी शुभ ठरेल किंवा अशुभ ठरेल का? नाही ना. त्यात आणखीन महत्वाची गोष्ट अशी की कुंडली शास्त्रातली म्हणजे खऱ्या कुंडली शास्त्रातली ग्रह नक्षत्रांची फलित ही त्या ग्रहांची नसतात. कुंडली शास्त्रामधली फलित हा भाग जो आहे हा सर्वस्वी नक्षत्राधीन आहे, नक्षत्रांच्या माध्यमातून येणारा आहे. माझ्या इथून मागच्या अनेक व्हिडिओमधून मी वारंवार ते मुद्दे समोर मांडलेले आहेत. ह्याच शुभ अशुभतेमध्ये जो गोंधळ माजवून ठेवलेला आहे तो गोंधळ तुम्हाला अगदी नेमका कधी लक्षात येईल माहितीये? ज्या वेळेस तुम्ही स्वतःची जन्म नक्षत्र गोचर समजून घ्याल. बघा, 27 जन्म नक्षत्र आहेत. ती 27 सगळ्यांना सरसकट शुभ किंवा अशुभ ठरतात का हो? नाही ना. तर हीच विभागणी कुंडली सापेक्ष म्हणजे प्रत्येक कुंडलीनुसार जी केलेली आहे ना, ती कुंडली शास्त्रातलाच एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याला जन्म नक्षत्र गोचर म्हणतो आपण. त्याच जन्म नक्षत्र गोचरीमध्ये प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुंडलीनुसार किंवा त्याच्या कुंडलीच्या म्हणजे जी कुंडली त्याला प्राप्त झालेली आहे, जे लग्न प्राप्त झाले त्या लग्नानुसार त्याला प्रत्येक विषयाचा भावेश प्राप्त झालेला आहे. त्यांचे फलित प्रत्येक वर्तमानामध्ये त्या वर्तमानातील प्रत्यक्षातील गोचर स्थितीमधून कशी त्यांना मिळणार आहेत किंवा कशी लाभणार आहेत. मिळणं लाभणं ह्यात दोन भाग आलेत की नाही परत पुन्हा, शुभ आणि अशुभ. नेमकं ते शुभ आणि अशुभ तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार कोण देणार आहे
म्हणजे कुठल्या ग्रहाच्या माध्यमातून किंवा कुठल्या नक्षत्रांच्या माध्यमातून तुम्हाला शुभता मिळणार आहे किंवा अशुभता भोगावी लागणार आहे फलिताच्या माध्यमातून, आणि तेही दैनंदिन फलिताच्या माध्यमातून. हाच मूळ विशेष मुद्दा हा तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीतून चटकन लक्षात घेता येतो. जन्म नक्षत्र गोचरीमध्ये जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, त्यानंतर साधक, वध आणि मग मित्र आणि परममित्र असे 9 भाग केलेले आहेत. त्या 9 भागामधले 3रा, 5वा आणि 7वा भाग तेवढा फक्त अशुभता दर्शक आहे. अशुभता जाणवून देणारा आहे. अशुभ फलिताचा कारक आहे. आपल्या जन्म नक्षत्रापासून पुढे येणारं 5वं नक्षत्र हे 3रं नक्षत्र, माफ करा, जन्म नक्षत्रापासून पुढे येणारं 3रं नक्षत्र हे तुम्हाला विपत्तिकारक आहे. म्हणजे त्या नक्षत्रांच्या माध्यमातून जी ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या मनबुद्धी विचारामध्ये विपत्ती निर्माण करणारी ठरणार आहे. त्यानंतरच जन्म नक्षत्रापासून पुढे येणारं 5वं नक्षत्र हे प्रत्यय ठरणार आहे तुम्हाला. म्हणजे तुमची प्रतारणा घडेल, तुमची अवहेलना होईल, अपमान घडेल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा तुम्हाला तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीतील प्रत्यय नक्षत्र देऊ करतात. आणि त्यानंतर तुमच्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणारे 7वं नक्षत्र जे आहे ते आहे नैर्धन वध नक्षत्र, म्हणजे अत्यंत अशुभ. अशुभ म्हणजे नुकसान घडणे, ऍक्सिडेंट होणे किंवा एखाद्या म्हणजे आपली अपेक्षा भंग होणे किंवा ठरवलेल्या काही गोष्टी असतात अपेक्षित धरलेल्या, त्याची ती अपेक्षा पूर्ण न होणे किंवा नुकसान होणे, अपयश येणे, या सगळ्या गोष्टीचं कारण असतं त्या दिवसाचं त्या वेळेचं वधकारक नक्षत्र. मुद्दा लक्षात घ्या. सहज सोपं आहे, पण तुमच्यापर्यंत ते हे मुद्दे एवढ्या सहजतेने पोहोचवले नाहीत आतापर्यंत, म्हणून तुम्हाला कदाचित थोडीशी अडचण होईल समजून घेण्यासाठी. पण अगदी सहज सोपं आहे. सहज सोपं ह्यासाठी म्हणतोय की तुम्हाला फक्त तुमच्या जन्म नक्षत्राची गोचर लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्राच्या पुढे येणारे 3रं, 5वं आणि 7वं नक्षत्र कुठली आहेत तेवढीच फक्त लक्षात घ्यायची आहे. ग्रह नाहीत, कारण ग्रहांना स्वतःचं फलित नाही. ग्रहांची फलित जी आहेत ही सर्वस्वी तो ग्रह ज्या नक्षत्रातून गोचर करत असतो त्या गोचरीतल्या नक्षत्रानुसार त्या ग्रहाची फलित निर्माण होत असतात. सहज सोपं आहे की नाही? फापट पसारामध्ये गुंतायची गरज नाहीये. शनीची 7.5 आहे, मग ठिय्या 7.5 ठिय्या आहे, मग काय तर हा अमुक ग्रह हा बलहीन आहे, तमुक ग्रह काय तर निचीचा आहे, अमुक ग्रह उच्चीचा आहे, अमुक एक ग्रहयोग आहे, मग तमुक एक अशुभ ग्रहयोग आहे. हे सगळं गोचरीतले छोटे छोटे भाग आहेत. त्या भागातला परिणाम हा त्या त्या गोचर कालावधी पुरताच मर्यादित असतो. तुम्हाला या सगळ्या रहाटगाड्यामधून नेमकं काय पाहायचं असतं, तर मला माझ्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार अशुभ ठरवलेल्या ग्रह नक्षत्रांची फलित तीच नक्षत्र कोणती आहेत किंवा ग्रह कुठले आहेत एवढंच लक्षात घ्यायचं असतं. आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या अशुभतेला शुद्ध आणि संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याच प्रयत्नाला एक आधार
त्याच प्रयत्नांना एक यशस्वीता आणण्याचं काम आम्ही दिव्य ऊर्जा ज्योतिष म्हणजे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आणि दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधित तेलार्क ह्या माध्यमातून वारंवार करत आहोत. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न आहे की आता तुम्हाला तुमच्या कुंडलीच्या माध्यमातील कुठलाही प्रश्न असू द्या, तो संततीचा असू दे, पैशाचा असू दे, घराचा असू दे, लग्नाचा असू दे, नोकरी धंद्याचा असू दे, शिक्षणाचा असू दे, कुठलाही असू दे, त्या सगळ्या प्रश्नांना बाधा आणणाऱ्या ऊर्जा कोणत्या आहेत? त्या बाधा आणणाऱ्या किंवा अशुभतादायक ठरणाऱ्या ऊर्जा म्हणजेच तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीतील विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्रांच्या ऊर्जा असतात. आणि एक तुमच्या चटकन लक्षात येईलच बघा, शुभ आणि अशुभता हा जो भाग आहे त्यातली शुभता आपण आनंदाने स्वीकारतो किंवा उपभोगतो. आपल्याला काळजी असते ती फक्त अशुभतेची, त्रासाची, त्रासदायक ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांची. तर तोच एक महत्वाचा भाग लक्षात घेऊन आम्ही दिव्य ऊर्जा हर्बल सुगंधीच्या माध्यमातून त्याच अशुभ म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ ठरणाऱ्या ऊर्जांनाच दैनंदिन पातळीवरती शुद्ध संतुलित राखण्यासाठी एक उत्तम आत्ताच्या आधुनिक धकाधकीच्या धावपळीच्या जीवनक्रमाला किंवा आपल्या दैनंदिन राहणीमानाला साजेस एक माध्यम निर्माण करून तुमच्या समोर आणलेलं आहे. ते आहे जन्म नक्षत्र गोचरीचा ऑरा बॅलन्सर. म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने ज्या ज्या नक्षत्र ग्रहांच्या ऊर्जा तुम्हाला अशुभ ठरतात त्याच ऊर्जांना नेमकं शुद्ध आणि संतुलित राखण्याचं काम करणारं किंवा त्या पद्धतीच्या ऊर्जांचा प्रभाव तुमच्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जा मंडळामधील नकारात्मक ऊर्जांना शुद्ध राखण्याचं काम करणारा एक तो माध्यम आहे. तो आहे स्प्रे परफ्यूम, सुगंधित स्प्रे. त्याला आपण अत्तर पण म्हणतो ना. त्या अत्तरामध्ये तुमच्या जन्म नक्षत्र ऑरा बॅलन्सर किंवा ऑरा स्प्रे मध्ये कॉम्बिनेशन कुठलं आहे तर तुमचं विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्रांचं एनर्जीचं कंटेंट आहेत. ज्या एनर्जी तुम्हाला तुमच्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या ऊर्जांना शुद्ध आणि संतुलित राखतील. याने काय होईल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक घटना प्रसंगांमधून तुम्हाला त्या ऊर्जा जिथे जिथे म्हणून तापदायक, त्रासदायक ठरणाऱ्या असतील त्या ऊर्जा तिथल्या तिथे फिल्टर होऊन, जे संतुलित होऊन, शुद्ध संतुलित होऊन तुमच्या मनबुद्धी विचाराला एका सकारात्मक भूमिकेतून सकारात्मक पद्धतीने ऍक्टिवेट ठेवतील, कार्यरत ठेवणारी आहेत. आणि तेच गरजेचं आहे ना मंडळी. बाकीचे दुनियादारी करून काय त्या एनर्जी बदलत नाहीत. मुद्दा लक्षात येतोय? आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या घटना प्रसंगाला सामोरे जायचं असते की नाही. मग ते सामोरे जात असताना आपल्याला आपल्या नकळत आपल्याला त्या नकारात्मक भागामध्ये जावं लागतं. नकारात्मक म्हणजे तुमच्यासाठी अशुभ ठरणाऱ्या ऊर्जा ज्या नक्षत्रांच्या म्हणजे तुम्ही ज्यांना ज्यांना भेटता किंवा ज्या ज्या विभागात जाता, विभागात म्हणजे दुकानामध्ये, हॉस्पिटलमध्ये, गार्डनमध्ये किंवा शॉपिंगला, एखाद्या कार्यक्रमाला, देवळात जाता, सत्संगला जाता, शाळांमधून जाता किंवा शेजारी पाजारी जातो, आपण मित्रमैत्रिणींना भेटत असतो. ह्या प्रत्येक ठिकाणच्या ऊर्जा, त्या ऊर्जांमधली तुम्हाला अशुभ ठरणारी ऊर्जा तुम्हाला त्रासदायक ठरणारच असते की नाही.
मग तुम्ही जर सकाळीच म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही तुमच्या त्या अशुभ ठरणाऱ्या ऊर्जेचं शुद्ध करणारं आणि संतुलित राखणारं कवच घेऊन जर तुम्ही तुमच्या कार्याला उभे राहिलात, तर तुमची सगळी कार्य किती सुंदर होतील. आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला जे निर्णय घ्यायचे, समर्पक निर्णय घ्यायचे, यशाकडे घेऊन जाणारे निर्णय घ्यायचे, सकारात्मक निर्णय घ्यायचे, त्याला साथ देणारं कोण आहे? तर सकारात्मक ऊर्जा. त्याला बाधा आणणारं कोण आहे? तर अशुभ ऊर्जा. मग त्या अशुभ ऊर्जेंना जर आपण शुद्ध संतुलित राखलं, तर तुमची निर्णय क्षमता देखील सुंदर आणि सुदृढ होणार आहे की नाही? त्यातूनच आपण आपलं जीवन यशस्वीपणे पुढे घेऊन जाणार आहोत. मुद्दा लक्षात घ्या. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक जीवनात म्हणजे जीवनातील प्रत्येक प्रश्नाला त्याला सोडवायचं असतं. आणि ते सोडवताना तुम्ही स्वतः चारी बाजूने म्हणजे दाही दिशातून चारी बाजूने तुम्हाला स्वतःला सक्षम आणि सकारात्मक ऊर्जा भारित राखायचं असतं स्वतःला. तेच राखणं म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्राचं ऑरा बॅलन्सर स्प्रे वापरणे. सहज, सुंदर, सुगंधित आयुष्य जगताना तुमचं जीवन देखील तुम्ही सफलतेने पुढे घेऊन जाऊ शकता. वापरून बघा, वापरात घ्या तुमची आणि ते कायम वापरात ठेवा. आत्ताच्या पळापळीच्या, धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीची आधुनिक जीवनशैली जी आपण स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये तीच ग्रह नक्षत्र अशुभता देतच असतात की नाही? आणि ती अशुभता शुद्ध स्वरूपात संतुलित राखण्याचं जे कालबाह्य ज्याला आपण उपाय म्हणायचो, ते उपाय काही उपयोगाचे ठरत नाहीत की नाही? कारण तेवढा वेळ नाही आता आपल्याकडे. आत्ताच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसं चटकन इफेक्ट करणारं किंवा चटकन बॅलन्स करणारं जे माध्यम आहे ना, तेच माध्यम आपण शोधून काढले किंवा संशोधनातून पुढे आणलंय. तेच आहे जन्मनक्षत्र गोचरीचा ऑरा बॅलन्सर, सुगंधित परफ्यूमधारी. आणि हे परफ्यूम देखील तुम्हाला म्हणजे विशेष करून सांगायला आनंद होईल की ते सुगंध देखील तुम्हाला तुमच्या त्या आपल्या या कुंडलीशास्त्रातील ग्रह नक्षत्रांचे जे सुगंध आहेत त्याचंच कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे ते देखील बूस्टरचं काम करतच आहे ना त्या आपल्या स्प्रेमध्ये. सुगंध प्लस आवश्यक तो बूस्टर म्हणजे एनर्जी सर्वतः अगदी इमिजिएटली तुरंत अगदी पटकन शुद्ध आणि बॅलन्स होणारी आहे. वापरून पहा, तुमच्या वापरात ठेवा आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही त्याची म्हणजे वापरायला सुरुवात केलीत की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनबुद्धी विचारामध्ये, तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये जो काही ट्रेमेंडस बदल घडेल, तो बदल तुम्हाला तुमच्या जीवनाला एक एक संतुलन देईल आणि यशस्वीपणे तुम्ही तुमच्या जीवनाकडे वाटचाल करायला सुरुवात कराल. तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना प्रसंगांना तुम्ही आनंदाने, समाधानाने, सकारात्मक दृष्टिकोनाने जगायला शिकाल. तर असा हा आपला दिव्य ऊर्जाचा जन्म नक्षत्र गोचर ऑरा बॅलन्सर स्प्रे आहे. तो जरूर वापरा. मागणी नोंदवण्यासाठी तुम्हाला माझ्या फेसबुक पेजवरती किंवा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहू शकता. आलं लक्षात? तर हा व्हिडिओ, हा विषय आवडला असेल तर म्हणजे अगदी मनापासून विचार करा याचा आणि तुम्हाला तुमची गरज कशी पूर्ण करता येईल सहज सोप्या माध्यमातून हाच विचार करा. कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्हीच स्वतः आत्मनिर्भर बना. स्वतःचं जीवन
घडवायला सुव्यवस्थितपणे घडवायला सुरुवात करा. विषय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याची माहिती होईल आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी तुमच्याकडनं मदत होईल. थांबूया इथे. जरूर संपर्क करा आणि आपलं हे स्वतःचं जन्मनक्षत्र गोचरीचं ऑरा स्प्रे वापरात घ्यायला सुरुवात करा. धन्यवाद. ओम नमो आदेश. शुभम भवतु.